नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण एम ए मराठीतील सेमिस्टर 1मधील भाषा विज्ञान हा घटक आज आपण अभ्यासतो. या विषयातील भाषा विज्ञानातील घटक 2E अर्थपरिवर्तन ह्या घटकाची आज आपल्याला सविस्तर माहिती मिळवायची आहे. हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचे अर्थाची संकल्पना काय? अर्थ म्हणजे ध्वनी किंवा शब्द आणि बाह्य सृष्टीतील वस्तू किंवा संकल्पना यांच्यातील संबंध होय. अर्थ म्हणजे काय म्हटलं इथे? तर अर्थ म्हणजे ध्वनी किंवा शब्द आणि बाह्य सृष्टीतील वस्तू किंवा संकल्पना यांच्यातील संबंध म्हणजे अर्थ होय. शब्द हे केवळ ध्वनींचे समूह नसून ते जेव्हा मानवी मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रतिमेचा बोध करून देतात. काय म्हणतात? शब्द हे केवळ ध्वनींचे समूह नसून ते जेव्हा मानवी मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रतिमेचा बोध करून देतात तेव्हा त्यास अर्थ प्राप्त झाला असे म्हणतात. अर्थ हा संकेतबद्ध असतो. याची अर्थसंकल्पना आहे. काय म्हटलेलं अर्थसंकल्पना म्हणजे काय? अर्थ म्हणजे ध्वनी आणि शब्द आणि बाह्य सृष्टीतील वस्तू किंवा संकल्पना यांच्यातील संबंध होय. शब्द हे केवळ ध्वनींचे समूह नसून ते जेव्हा मानवी मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रतिमेचा बोध करून देतात तेव्हा त्यास अर्थ प्राप्त झाला असं म्हणतात. अर्थ हा संकेतबद्ध असतो. अर्थाचे प्रकार काय आहेत ते समजून घेऊया. अर्थाचे विविध छटांनुसार खालील प्रकार पडतात. निर्देशपर, संबोधपर अर्थ, शब्दाचा थेट शब्दकोशगत अर्थ घेतला जातो. गुणव्यंजक अर्थ, शब्दातून सूचित होणारे विशिष्ट गुण. शैलीगत अर्थ, संदर्भावरून किंवा भाषेच्या शैलीवरून ठरणारा अर्थ. भावपर अर्थ, बोलणाऱ्या भावनांवर आधारित अर्थ. परिवर्तित अर्थ, मूळ अर्थ सोडून प्राप्त झालेला नवा अर्थ. सहचार्यपर अर्थ, दुसऱ्या शब्दाच्या सहवासामुळे निर्माण होणारा अर्थ. विषय अर्थ, विशिष्ट विषयाच्या चौकटीत वापरला जाणारा अर्थ. अर्थाचे प्रकार काय काय आहेत? अर्थाचे विविध छटानुसार खालील प्रकार पडतात. निर्देशपर, संबोधपर अर्थ, शब्दाचा थेट शब्दकोशातला अर्थ. गुणव्यंजक अर्थ, शब्दातून सूचित होणारे विशिष्ट गुणांचा अर्थ. शैलीगत अर्थ, संदर्भावरून किंवा भाषेच्या शैलीवरून ठरणारा अर्थ. भावपर अर्थ, बोलणाऱ्याच्या भावनांवर आधारित अर्थ. परिवर्तित अर्थ, मूळ अर्थ सोडून प्राप्त झालेला नवा अर्थ. सहचारपर अर्थ, दुसऱ्या शब्दाच्या सहवासामुळे निर्माण होणारा अर्थ. विषय अर्थ, विशिष्ट विषयाच्या चौकटीत वापरला जाणारा अर्थ. तर हे आहेत अर्थाचे प्रकार. अर्थपरिवर्तन संकल्पना समजून घेऊया. पुढचा घटक आहे अर्थपरिवर्तन संकल्पना. काळाच्या ओघात शब्दाची रूपे तेच राहून त्याचा मूळ अर्थ बदलणे किंवा त्यात भर पडणे म्हणजे अर्थपरिवर्तन होय. काय म्हटलेलं आहे? काळाच्या ओघात शब्दाचे रूप तेच राहून त्याचा मूळ अर्थ बदलणे किंवा त्यात भर पडणे म्हणजे अर्थपरिवर्तन होय. ही प्रक्रिया संत असून ती सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब असते. पुढचा घटक आहे अर्थपरिवर्तनाचे कार्य. आता हे अर्थपरिवर्तन कसे होते याची कारणं काय आहेत? तर अर्थपरिवर्तन म्हणजे अनेक घटक कारणीभूत असतात. परिस्थितीतील बदल, ऐतिहासिक, भौगोलिक आणि किंवा सामाजिक परिस्थिती बदलली की जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त होतात. पुढे नववस्तूंची निर्मिती, नवीन शोध लागल्यावर जुने शब्द नव्या वस्तूंना वापरले जातात. भाषाबंदी, काही अशुभ किंवा अश्लील शब्द बोलणे टाळण्यासाठी पर्यायी शब्द वापरले जातात, तेव्हा अर्थ बदलतात. रूपक व व्यंग्यात्मकता, काव्यात्मक किंवा उपरोधिक वापरांमुळे अर्थ बदलतो. पसंती, समाजात एखाद्या गोष्टीबद्दलची दृष्टी बदलली की शब्दाचा अर्थ बदलतो. शब्दातील सान्निध्य आणि सहचार्य, एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी सतत संबंध आल्याने अर्थाची अदलाबदल होते. पुढे आहे अर्थपरिवर्तनाची प्रकार आणि वर्गीकरणे. तर ही काही कारणं आहेत अर्थपरिवर्तनाची. कारणं काय सांगितले? परिस्थितीतील बदल, नववस्तूंची निर्मिती, भाषाबंदी, रूपक, व्यंग्यात्मक, पसंती, नापसंती, शब्दातील सान्निध्य, सहचार्य. तर ही काही कारणे असू शकतात अर्थपरिवर्तनाची. पुढे अर्थपरिवर्तनाचे प्रकार आणि वर्गीकरण. अर्थपरिवर्तनाचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 पद्धतीने केले जाते. जुने वर्गीकरण, नवी वर्गीकरण. जुने वर्गीकरणामध्ये अर्थसंकोच, मूळचा व्यापक अर्थ मर्यादित होणे, उदाहरणार्थ मृग, सर्व प्राणी, आता फक्त हरिण म्हणून वापरणे. अर्थविस्तार, मर्यादित अर्थ व्यापक होणे, उदाहरणार्थ तेलचं फक्त तिळाचे सर्व प्रकारचे. अर्थोत्कर्ष, शब्दाचा अर्थ चांगल्या दिशेला जाणे. अर्थप्रकर्ष, अर्थाचा दर्जा घसरणे, गवळी किंवा घेणा. सोमार्थत्व, कठोर शब्दाऐवजी मृदू शब्द वापरणे, निधन झाले म्हणणे.
नवे वर्गीकरण काय? अर्थसंकोच व अर्थविस्तार वरीलप्रमाणेच. अर्थांतर, मूळ अर्थाच्या जागी पूर्णपणे नवीन अर्थ येणे. वस्तू रूपांतर, वस्तूचे स्वरूप बदलले तरी नाव तेच राहणे. उदाहरणार्थ पूर्वीचा दिवा आणि आजचा बल्ब. पुढे आहे भाषिक आदानाचे स्वरूप. हे काय समजून घेऊया. एका भाषेने दुसऱ्या भाषेकडून शब्द, व्याकरण किंवा ध्वनी स्वीकारणे म्हणजे भाषिक आदान होय. लिंग्विस्टिक बोरोइंग होय. काय म्हटलेलं आहे? एका भाषेने दुसऱ्या भाषेकडून शब्द, व्याकरण किंवा ध्वनी स्वीकारणे म्हणजे भाषिक आदान होय. आदान म्हणजे घेणे, स्वीकारणे. स्वीकारणे म्हणजे भाषिक आदान होय. प्रदान म्हणजे देणे. ही प्रक्रिया भाषेच्या समृद्धीसाठी आणि गरजेसाठी पडते. काय म्हटलेलं आहे? भाषिक आदानाचे स्वरूप काय? ते एका भाषेने दुसऱ्या भाषेकडून शब्द, व्याकरण, ध्वनी स्वीकारणे म्हणजे भाषिक आदान होय. ही प्रक्रिया भाषेच्या समृद्धीसाठी आणि गरजेसाठी घडते. भाषिक आदानाची कारणे काय आहेत? अनुकरण प्रवृत्ती, वरिष्ठ किंवा प्रभावी संस्कृतीच्या भाषेचे अनुकरण करण्याची मानवी वृत्ती, अभिव्यक्तीची गरज, भाषेच्या स्वतःच्या भाषेत विशिष्ट वस्तूसाठी शब्द नसल्यास दुसरीकडून तो घेतला जातो. सामाजिक दर्जा, परकीय भाषेतील शब्द वापरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. भाषिक आदानाचे प्रकार काय आहेत? ती कारणं काय आहेत भाषिक आदानाची? अनुकरण प्रवृत्ती, अभिव्यक्तीची गरज, सामाजिक दर्जा ही काही कारणे भाषिक आदानाची आहेत. भाषिक आदानाचे प्रकार काय आहेत? ब्लूमफिल्डचे वर्गीकरण. सांस्कृतिक आदान. सांस्कृतिक आदानामध्ये दोन भिन्न संस्कृतीच्या संपर्कातून होणारे शब्दग्रहण. काय म्हटलेलं आहे? सांस्कृतिक आदानामध्ये दोन भिन्न संस्कृतीच्या संपर्कातून होणारे शब्दग्रहण. सन्निहित आदान. सन्निहित आदान शेजारील भाषांमधून होणारी देवाणघेवाण. सन्निहित आदान म्हणजे काय? शेजारील भाषांमधून होणारी देवाणघेवाण. बोलींमधील आदान, मुख्य भाषा आणि तिच्या बोली यांच्यातील संवाद. आता हॉकेटचे वर्गीकरण. शब्ददान, थेट शब्द देणे, उदाहरणार्थ टेबल, पेन्सिल वगैरे. शब्दांतरादान, परकीय शब्दांचे भाषांतर करून तो स्वीकारणे. आता व्याकरणदान आणि उच्चारणदान, दुसऱ्या भाषेतील व्याकरणिक प्रत्यय किंवा उच्चारण्याची पद्धत स्वीकारणे. आता पुढे आहे आदानाचे भाषेवरील परिणाम काय होतात? काय होतात आदानाचे भाषेवरील परिणाम? भाषिक आदानामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि भाषा अधिक लवचिक होते. मात्र अतिप्रमाणात आदान झाल्यास मूळ भाषेची स्वतंत्र ओळख पुसट होऊ शकते किंवा तिचे व्याकरण संमिश्र होऊ शकते. मराठी भाषेवर फारसी, अरबी, इंग्रजी आदानाचा मोठा प्रभाव दिसून येतो. ओके. आता काही प्रश्न उत्तरं आले आहेत ते पाहूया. अर्थ म्हणजे काय ते सांगून अर्थ परिवर्तनाचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. अर्थाची व्याख्या काय? एखादा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या मनासमोर जी वस्तू, कृती किंवा संकल्पना उभी राहते त्याला त्या शब्दाचा अर्थ असं म्हणतात. अर्थ म्हणजे काय? एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाच्या प्रती आपल्या मनात समोरची वस्तू, कृती किंवा संकल्पना उभी राहते त्याला त्या शब्दाचा अर्थ असं म्हणतात. अर्थ हा शब्द आणि बाह्य सृष्टीतील वस्तू यांच्यातील संबंधाचा दुवा असतो. आता अर्थ परिवर्तनाचे मुख्य प्रकार काय? अर्थसंकोच. जेव्हा शब्दाची मूळची व्याप्ती कमी होऊन तो शब्द मर्यादित अर्थाने वापरला जातो त्याला अर्थसंकोच म्हणतात. म्हणजे काय? अर्थ कमी होणे. तेल पूर्वी सर्व त्या स्नेहपदार्थांसाठी होतं, आता फक्त विशिष्ट प्रकारच्या तेलाला म्हणतात. पहिलं विशिष्ट अर्थसंकोच होतो. मृगाचं उदाहरण घेऊ शकता. अर्थविस्तार काय? जेव्हा शब्दाचा मूळचा मर्यादित अर्थ विस्तारून तो मोठ्या क्षेत्रासाठी वापरला जातो तेव्हा त्याला अर्थविस्तार म्हणतात. उदाहरणार्थ काय? प्रवीण पूर्वी फक्त एका वीणा वाजवण्यास कुशल असणाऱ्या म्हणत, आता कोणत्याही कामात कुशल असणाऱ्याला प्रवीण म्हणतात. किंवा मृगाचे हे होऊ शकतात. पहिला मृग हे सर्व प्राण्यांसाठी वापरलं जातं. अर्थविस्तार. अर्थादेश काय? शिफ्ट इन मिनिंग. शब्दाचा मूळ अर्थ पूर्णपणे बदलून तिथे नवीनच अर्थ प्राप्त होणे. उदाहरणार्थ मुलगा. जुन्या मराठीत याचा अर्थ मुलगी असाही व्हायचा, आता फक्त पुल्लिंग अपत्यासाठी वापरला जातो. अर्थोत्कर्ष. शब्दाच्या अर्थाची पातळी उंचावणे, हलक्या अर्थाचे शब्द चांगल्या अर्थाने वापरले जाणे याला अर्थोत्कर्ष म्हणतात. अर्थापकर्ष. डिग्रेशन. चांगल्या अर्थाचा शब्द कालांतराने हीन किंवा वाईट अर्थाने वापरला जाणे. उदाहरणार्थ शहाणा. कधी कधी आपण या शब्द उपरोधाने मूर्ख या अर्थाने वापरतो, तर अर्थापकर्ष म्हटलं जातं. अर्थपरिवर्तन म्हणजे काय?
आणि अर्थपरिवर्तनाची कारणे सविस्तर लिहा. अर्थपरिवर्तनामध्ये काळानुसार शब्दांच्या अर्थांमध्ये होणाऱ्या बदलाला अर्थपरिवर्तन म्हणतात. भाषा ही प्रवाही असते, त्यामुळे शब्दांचे संदर्भ बदलत जातात. अर्थपरिवर्तनाची कारणे काय? भौगोलिक कारणे, लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर शब्दांचे संदर्भ बदलतात. सामाजिक व सांस्कृतिक कारणे, समाजात होणारे बदल, नवीन नवीन प्रथा, यामुळे जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त होतात. मानसशास्त्रीय कारणे, भीती, आदर किंवा घृणा यांमुळे आपण मूळ शब्द न वापरता पर्यायी शब्द वापरतो. उदाहरणार्थ मरण्याऐवजी स्वर्गवास होणे असे शब्द. सादृश्य, ॲनॉलॉजी, एका शब्दाच्या साम्यावरून दुसऱ्या शब्दाला तोच अर्थ लावणे, याला सादृश्य हे कारण आहे. तंत्रज्ञान, शास्त्रीय प्रगती, नवीन शोधांमुळे जुन्या शब्दांची व्याप्ती वाढते. तर ही या अर्थपरिवर्तनाची कारणे आहेत. कोणती कारणे आहेत? भौगोलिक कारणे, सामाजिक व सांस्कृतिक कारणे, मानसशास्त्रीय कारणे, सादृश्य कारणे, तंत्रज्ञान आणि शास्त्रीय प्रगती ही काही कारणे आहेत. पुढचा प्रश्न आहे, अर्थपरिवर्तनातील नवे जुने वर्गीकरण उदाहरणांसह लिहा. जुने वर्गीकरण यांमध्ये प्रामुख्याने अर्थसंकोच, अर्थविस्तार, अर्थादेश यांचा समावेश होतो. हे वर्गीकरण मुख्यत्वे तर्कांवर आधारित होते. नवे वर्गीकरण आधुनिक भाषा तज्ज्ञांनी अर्थपरिवर्तनाकडे अधिक शास्त्रीय दृष्टीने पाहिले. यात सादृश्य, मेटाफोर, सान्निध्य आणि सामाजिक संदर्भांना अधिक महत्त्व दिले. उदाहरणादाखल एखादा शब्द अलंकारिक दृष्ट्या वापरला गेल्याने त्याचा अर्थ कसा कायमचा बदलतो याचा अभ्यास यात केला जातो. तेही ह्या वर्गीकरण आहेत. पुढचा आहे भाषिक आदानाबाबत ब्लूमफिल्ड आणि हॉकेटची भूमिका सविस्तर स्पष्ट करा. ब्लूमफिल्ड आणि हॉकेट या अमेरिकन भाषा तज्ज्ञांनी आदान, बोरोविंग म्हणजे एका भाषेने दुसऱ्या भाषेकडून शब्द घेणे, यावर सखोल विचार मांडले. ब्लूमफिल्डची मतं, त्यांनी कल्चरल बोरोविंग, सांस्कृतिक आदान आणि इंटिमेट बोरोविंग म्हणजे निकटवर्तीय आदान असे दोन प्रकार सांगितले. जेव्हा दोन भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा शब्दांची देवाणघेवाण होते. हॉकेट यांनी काय सांगितले? आदानामागची प्रक्रिया स्पष्ट करताना प्रेस्टिज बोरोविंग, प्रतिष्ठादर्शक आदान, आणि नीड बोरोविंग, गरजेपोटी केलेले आदान या संकल्पना मांडल्या. वरिष्ठ किंवा प्रभावशाली संस्कृतीचे शब्द स्वीकारण्याकडे लोकांचा कल असतो असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढचा प्रश्न आहे, आदानाचे प्रकार आणि कारणे सविस्तर स्पष्ट करा. आदानाचे प्रकार काय आहेत? सांस्कृतिक आदान, व्यापार, धर्म, संस्कृतीच्या देवाणघेवाणातून येणारे शब्द. निकटवर्तीय आदान, जेव्हा दोन भाषा बोलणारे लोक शेजारी राहतात तेव्हा मराठी आणि कानडी यांच्यामध्ये भाषिक आदान होते. द्विभाषिकता, एकाच व्यक्तीला दोन भाषा येत असतील तर शब्दांची सरळ मिसळ होते. आदानाची कारणे काय आहेत? एक तर गरज आहे, आपल्या भाषेत त्या वस्तूसाठी शब्द नसल्यास दुसरीकडून शब्द घेतला जातो. उदाहरणार्थ टेबल, कम्प्युटर, पेन, पेन्सिल वगैरे इत्यादी. प्रतिष्ठा काय? परकीय भाषा बोलणे प्रतिष्ठेचे वाटल्यास त्यातील शब्द भाषेत येतात. राजकीय वर्चस्व, सत्ताधाऱ्यांची भाषा प्रजेच्या भाषेत मिसळते. उदाहरणार्थ पर्शियन आणि इंग्रजी शब्दांचा मराठीवर पडलेला प्रभाव. आता काही टिपा आल्या तर टिपा पाहूया. अर्थाचे प्रकार. अर्थाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. वाच्यार्थ, शब्दाचा थेट कोशागत अर्थ. लक्षार्थ, व्यंग्यार्थ, शब्दावरून निघणारा सूचित अर्थ. तो गाढव आहे, यात गाढव म्हणजे प्राणी हा वाच्यार्थ, तर मूर्ख हा लक्षार्थ. असे प्रकार आहेत. पुढे अर्थपरिवर्तनाचे कारण काय आहेत? रूपक कारण काय आहेत? जेव्हा दोन वस्तूंमधील साम्यांमुळे एकाचे नाव दुसऱ्याला दिले जाते तेव्हा त्याला रूपक म्हणतात. यातून अर्थपरिवर्तन घडते. उदाहरणार्थ डोळा हा शब्द अवयवासाठी आहे, पण सुईच्या छिद्रालाही आपण सुईचा डोळा म्हणतो. ते अर्थपरिवर्तनाची रूपक कारणे. सांस्कृतिक आदान, जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे लोक संपर्कात येतात, व्यापार, प्रवास किंवा शिक्षणासाठी, तेव्हा ते एकमेकांचे विचार आणि वस्तू स्वीकारतात. त्यासोबतच त्या वस्तूंचे शब्दही भाषेत येतात. याला सांस्कृतिक आदान म्हणतात. उदाहरणार्थ बटाटा, हापूस, पोर्तुगीज प्रभाव. अर्थपरिवर्तन, नवे वर्गीकरण. नव्या वर्गीकरणात अर्थाचे बदलांमागील सामाजिक आणि मानसशास्त्रीय कारणांचा अधिक विचार केला जातो. या शब्दांच्या अर्थाची शक्ती कशी बदलते आणि मानवी मनाचा कल कसा असतो याचे विश्लेषण केले जाते. काय म्हटलेलं आहे? अर्थपरिवर्तन, नवी वर्गीकरण. काय? नव्या वर्गीकरणात अर्थाच्या बदलांमागील सामाजिक आणि मानसशास्त्रीय कारणांचा अधिक विचार केला जातो. या शब्दांच्या अर्थाची शक्ती कशी बदलते आणि मानवी मनाचा कल कसा असतो याचे विश्लेषण केले जाते. तर मित्र, आज आपण
एम ए मराठीतील सेमिस्टर 1 मधील भाषाविज्ञान या विषयातील घटक अर्थपरिवर्तन या घटकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या घटकातील तरतुदी किंवा या घटकातील मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.